नमस्कार मंडळी, मंथन संवादमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या लहानपणीची एक आठवण सांगणार आहे. मला आजही अगदी स्पष्टपणे आठवतं कार्तिक महिन्याचे ते थंड आणि उबदार दिवस. आई म्हणायची, चल आज देवळात दिवे लागले असतील, बघायला जाऊ. आमच्या गावात ना एक सुंदर दक्षिण भारतीय मंदिर होतं. त्या दिवशी मंदिर उजळायचं, शेकडो नव्हे तर हजारो दिव्यांनी. तेलाचा सुगंध, मंद वारा, शांत संगीत असे वाटायचे मंदिर नाही, जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला आहे. लोक मोराचे पीस घेऊन भगवान कार्तिकेयांना अर्पण करायचे. आई म्हणायची, मोर हे कार्तिकेयाचं वाहन आहे. मोराचं पीस म्हणजे आपल्या गर्वाचं प्रतीक. ते देवाला अर्पण करणं म्हणजे अहंकाराचे विसर्जन करणं. त्या क्षणी मला पहिल्यांदा कळलं, भक्ती म्हणजे काही मागणं नव्हे तर स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करणे आहे. ही हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 3 भव्य नगरे होती. त्यांना म्हणायचे त्रिपूर. सोन्याची, रौप्याची आणि लोखंडाची. त्यांचा स्वामी होता त्रिपुरासूर. त्याने तपश्चर्याने वरदान मिळवलं होतं, जोपर्यंत ही 3 नगरे एकत्र येत नाही तोपर्यंत त्याला कोणी मारू शकणार नाही. पण काळ जसा जसा गेला तसा तसा त्याचा गर्व वाढत गेला. देवतांनाही तो कमीपणा दाखवायला लागला. प्रार्थना हरवल्या, श्रद्धा हरवली आणि जगावर अंधार पसरला. तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन भगवान शंकरांना विनंती केली, प्रभू, हा अंधार आता सहन होत नाही. शिव शांत होते. त्यांनी डोळे मिटलेले होते. ते म्हणाले, अहंकाराशी युद्ध नको, त्याला प्रकाश दाखवण्याची गरज आहे. त्या दिवशी कार्तिक पौर्णिमेची पवित्र रात्र होती. चंद्र पूर्ण तेजात होता. देवतांनी शिवांसाठी रथ बनवला. सूर्य, चंद्र त्यांचे चाके झाले आणि बाण होता प्रकाश. शंकरांनी त्या तेजस्वी बाणाने 3ही नगरे एका सोबत भेदली. क्षणात अंधार नाहीसा झाला आणि त्रिपुरा नगरीचा संपूर्ण सर्वनाश झाला. तो प्रकाश फक्त विनाशाचा नव्हता, तो होता जागृतीचा. त्या क्षणापासून लोकांनी दिवे पेटवले. त्या तेजोमयी रात्री जेव्हा शिवांच्या ध्यानातून प्रकाश पसरला, त्या अग्नीत ज्योतीने जन्म झाला भगवान कार्तिकेयांचा. शिवाचं तेज, पार्वतीचं प्रेम आणि देवांचं संतुलन, त्या तिन्हींचं एकत्र स्वरूप म्हणजे भगवान कार्तिकेय. भगवान कार्तिकेय यांना देवांचे सेनापती देखील म्हणतात. त्यांच्या हातातले शस्त्र म्हणजे शौर्य, त्यांच्या डोळ्यातील तेज म्हणजे दया. आणि म्हणूनच म्हणतात, धैर्य आणि करुणा एकत्र असतील तेव्हाच अंधारावर विजय मिळवता येतो. उत्तर भारतात हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. तर दक्षिण भारतात कार्तिकेय दीपम, जिथे भगवान कार्तिकेयांना हजारो दिव्यांच्या प्रकाशात वंदन दिले जाते. एकाच दिवशी शिवाचं आणि कार्तिकेयाचं ध्यान. हे एकच सांगतं, अहंकार सोडा, मनात प्रकाश जपा. आजही ह्या परंपरा जिवंतच आहेत. लोक सकाळी स्नान करतात, घराघरात दिवे लावतात, दानधर्म करतात, भजन कीर्तन गातात. याचा संदेश एकच, आपल्या आत प्रकाश प्रज्वलित ठेवा. मंडळी, मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.